आजवर आपण पाण्यातलं लग्न, हवेतलं लग्न पाहिलं असेल, पण आज कोल्हापुरात एक लग्न पार पडलं जे तारांना लटकून करण्यात आलं, तेही बाजीप्रभूंनी लढवलेल्या पावनखिंडीत। कोल्हापूरचा गिर्यारोहक जयदीप जाधव आणि पाडळीची रेश्मा पाटील या दोघांनी अभिनव पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पावनखिंडीतला जखलाईचा कडा या ठिकाणी 2 दिवसांपासून ही सगळी तयारी झाली। यावेळी फक्त जोडपच नाही तर भटजी बुवा देखील कमरेला पट्टा बांधून दाम्पत्यासोबत सुमारे 1000 फूट खोल दरीच्या मधोमध लटकत होते। यावेळी सुमारे 100 पाहुणे मंडळींनी देखील दरीच्या किनाऱ्यावर उभे राहून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले। गिर्यारोहणाला चालना देण्यासाठी आणि संसाराची सुरुवात थरारक करण्यासाठी या दोघांनी असं अभिनव लग्न केल्याची प्रतिक्रिया नववध दाम्पत्याने दिलेली आहे। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रणजित, काय अधिक माहिती? अतिशय आगळं वेगळं हे लग्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे। शाहुडी तालुक्यातील पावनखिंड जे ठिकाण आहे या ठिकाणाच्या परिसरातल्या दरीत हे लग्न खरंच पार पडलेलं आहे। जवळजवळ 6 ते 7 दिवस या लग्नाची तयारी जयदीप आणि रेश्माच्या मित्रमंडळींनी केली होती आणि याला आज दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान यश आलेलं आहे। जयदीप जाधव आणि रेश्मा पाटील हे गिर्यारोहक आहेत आणि गेली 15 वर्ष ते गिर्यारोहणाच्या द्वारे महाराष्ट्रातल्या अनेक कडे, अनेक दऱ्या ते उतरलेले आहेत। यातूनच ते एकत्र आले, जवळ आले, त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी अशा पद्धतीने एक वेगळं लग्न करायचं, आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात अशा पद्धतीने करायची हे ठरवलं आणि ही संकल्पना त्यांनी अनेक आपले जे मित्र आहेत, गुरुवर्य आहेत, यांना बोलून दाखवली आणि त्यातून आजचा खरा हा योग निर्माण झालेला आहे। लग्नाला नवरदेव ज्या थाटामाटात येतो त्याच पद्धतीने जयदीप आणि रेश्मा एका बुलेटवर आयटी गावात त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर व्हॅली क्रॉसिंग, झिप लाईनिंग आणि स्काय फोल्डिंग यूज या गोष्टींचा वापर करून त्यांनी अशा पद्धतीने हे अनोखं लग्न आज केलेलं आहे। हा सोहळा पाहण्यासाठी दोन्हीकडचे नातेवाईक तर होते, पण परिसरातले आणि कोल्हापूर जिल्ह्यातले जे हौशी आणि यांना सपोर्ट करणारे आणि शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण या लग्नाच्या ठिकाणी पोहोचले होते। तेव्हा आगळं वेगळं हे लग्न लागलेलं आहे। धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा हा थरार त्यांनी अनुभवला, थरारक पद्धतीने हे लग्न केलं, पण हे लग्न झाल्यानंतर या दोन्ही नवदाम्पत्यानं काय प्रतिक्रिया दिली ते देखील आपण जाणून घेऊया। ऍक्च्युली माझी 17 वर्षापूर्वी गिर्यारोहणाची सुरुवात झाली ती ह्या क्षेत्रातून झाली, 15 पावनखिंड मोहिमेतून। पहिल्या मोहिमेवेळीच मी ठरवलं होतं की मी माझ्या जीवनाची जी काही नवीन सुरुवात असेल, काही एक सुरुवात असेल, ती मी पहिल्यांदा ह्याच भागातून सुरुवात करेन आणि वेगळ्या पद्धतीने मी विवाह करून हे सर्वांच्या लक्षात राहील किंवा माझ्या नेहमी लक्षात राहील, ह्या पद्धतीने लग्न करून ह्यासाठी मी ठरवलं होतं। अगदी छान वाटते, एक वेगळा अनुभव मिळाला। ज्यावेळी मला पहिल्यांदा ही कल्पना जयदीपरावांनी माझ्यासमोर मांडली त्यावेळी आनंद पण झाला आणि भीतीही वाटत होती।